हे फ्रेंड्स, असे बऱ्याच जणांचे DM आले होते की घराचं मला होम टूर दाखव. सो बोललं आज मी रिकामीच होते, त्याच्यामुळे म्हणलं आज काही काम नाही, पटपट घरातली कामं उरकले तर होम टूर का नको दाखवायला. सो मी तुम्हाला दाखवते. हे आमचं हॉल आहे फ्रेंड्स. हा आमचा हॉल आहे. ॲक्च्युली घरामध्ये कोणच नाही आहे, मी जस्ट एकटी आहे. सो मला त्याच्यामुळं पॉसिबल झालं होम टूर करण्यासाठी. आणि ही आमची बेडरूम आहे. मीन्स असं जास्त गरबत नाही, सुटसुटीत. मला रूम अशी सुटसुटीत आवडते, म्हणजे जेणेकरून रूम सुटसुटीत असं कम्फर्टेबल पण वाटतं. जास्त एक्स्ट्रा सामान जर वगैरे काय असेल ना तर ते नाही बरोबर वाटत, नाही का, तेवढंच मग राडा वाटतो. त्याच्यामुळे माझी बेडरूम एकदम सुटसुटीत आहे बघा फ्रेंड्स, अशी मस्तमध्ये. आणि ही मुलांचे बेडरूम आहे. इथं त्यांची स्टडी करत असतात. त्यांचं सगळं सेपरेट, म्हणजे त्यांचं दोघांचे बेड सेपरेट, त्यांचे कपाट सेपरेट, एक इकडचं तिकडचं, ते दोघांचे बेड सेपरेटच आहेत. आणि कबड पण त्यांना सेपरेट आहेत. तर आता तुम्ही बोलता हे देवघर इथं का ठेवलं. ॲक्च्युली हे देवघर मला मीन्स पाण्यात सोडून द्यायचं आहे, कारण आमच्या घरामध्ये असं देवघर म्हणजे ठेवत नाही, त्याच्यामुळं नाही का हे पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे मला फ्रेंड्स. आणि ही किचन, हे असे आमच्या पाठावर आणि चौरंगावरतीचं देव म्हणजे पूजले जातात. त्याच्यामुळे ते रेडीमेड जे देवघर आहेत ते मला पाण्यात विसर्जन करायचं आहे, म्हणून सो मी तिथं ठेवलं. ॲक्च्युली मला इथं ट्रॉली करायची आता, मी नेक्स्ट मंथमध्ये ती ट्रॉली करून घेणार आहे. हे माझं किचन आहे फ्रेंड्स. हे बघा, तुम्ही बघता एकदम सुटसुटीत, जास्त काही सामान नाही, काय नाही. जेवढं जेणेकरून नाही का तो मोजकेच भांडी आणि मोजकं सामान असले ना तर घर एकदम असं रिलॅक्स पण वाटतं घरामध्ये. जास्त बटबटीत सामान असलं तर तेवढंच राडा घरामध्ये, पसारा पण तेवढा जास्त वाटतो, आहे की नाही फ्रेंड्स. त्याच्यामुळे मला घर असं सुटसुटीतच छान वाटतं. आणि हे आमच्या फ्रंट साईडचा एरिया तुम्हाला दाखवते. एक मिनिट. हे बघा, रोड टचच घर आहे आमचं. हे असं रोड टच असल्यामुळं रोड आमचा इथला हायवे हा असा पूर्ण. आता हे पण आम्हाला ॲक्च्युली मला गेट वगैरे बसवून घ्यायचं आहे आणि ग्रिल पण करायचे, पण नेक्स्ट मंथमध्ये आम्ही सगळं करून घेणार आहे. हे बघा, मग नंतर इथं अजून पुढे गेट नसल्यामुळं नाही की ॲक्च्युली मी असं गार्डनिंग इथं करून नाही घेतलं. इथं पण मस्त मला हँगिंगचे पॉट वगैरे गार्डन वगैरे लावायचे, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला दिसेलच. सो हे माझा फ्रंट साईडचा एरिया आहे. आणि बॅक साईडचा एरिया पण मी तुम्हाला दाखवते. तर प्रत्येक टायमिंगला तर मी तुम्हाला घराच्या बॅक साईडच्याच व्हिडिओमध्ये जास्त दिसत असते. हे बघा, आमच्या घराची बॅक साईड एरिया. इथं मस्त अशी मी झाडं लावलेली आहेत, मी दिसू शकते नाही का. तुम्हाला बोलले ते काल मस्त मध्ये बघा फ्लावर किती छान आलेले आहे. हे माझ्या घराचं बॅक साईड एरिया आहे फ्रेंड्स. छोटंसं आणि मस्त असं माझं घर आहे फ्रेंड्स. तुम्ही कमेंट करून मला सांगा कसं वाटलं.